नमस्कार, मी ज्ञानदा कदम. सिस्का एलईडी प्रस्तुत विजन पुढच्या दशकाचं पॉवर्ड बाय विक्रम टी आणि आर काबिल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या दिवसभरापासून म्हणजे सकाळपासून आपण सर्वजण पुढच्या दशकातला आपला महाराष्ट्र कसा असेल याबद्दलचं विचारमंथन करतोय, चर्चा करतोय. खरं तर सत्तेतला एक सहभागी पक्ष म्हणजे शिवसेना, परंतु शिवसेनेच्या सत्तेतल्या सहभागाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात, अनेक शंका उपस्थित केल्या जातात. आणि राऊत साहेबांना मला हे सांगायला आवडेल की मुख्यमंत्री काही वेळापूर्वी इथे आलेले, बोलून गेले. मुख्यमंत्र्यांना स्वाभाविकपणे आम्ही हा प्रश्न विचारला, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतरचं मतदान. त्यांनी सांगितलं की काही अदृश्य हात आहेत की जे अदृश्य हात तोलतील, राज्याला पण सत्तेला पण. या सगळ्या गोष्टी आहेतच. आणि जेव्हा दशकभरापूर्वी एबीपी माझानं सुद्धा विजन 2020चं आयोजन केलं होतं, तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे आले होते आणि त्यांनी महाराष्ट्राबद्दलचं त्यांचं विजन मांडलं होतं. तर शिवसेनेमधला एक बुलंद आवाज, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आता आपल्यासोबत आहेत आणि ते येत्या दशकभरात महाराष्ट्र त्यांच्या नजरेतनं ते कसा पाहतात, शिवसेना कशी पाहते याबद्दलचं विजन मांडणार आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकरांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. राऊत साहेब, आपलं खूप खूप स्वागत. आपण पुढच्या काही मोजक्या वेळामध्ये आपलं विजन मांडावं आणि त्यानंतर आपण गप्पा मारू. एबीपी माझा या महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक महत्त्वाचं दिशा देणारा असं एक चॅनल आहे, वृत्तवाहिनी आहे. आणि महाराष्ट्राच्या गेल्या 10 वर्षातल्या अनेक घडामोडींना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रामध्ये या वृत्तवाहिनीनं अगदी पहिल्या दिवसापासून एक मार्गदर्शक म्हणा, एक रिमोट कंट्रोल म्हणा, अशा पद्धतीचं काम करून एक दशक पूर्ती इथे त्यांनी पूर्ण केली. गेल्या 10 वर्षातल्या महाराष्ट्राच्या घडामोडींवर एबीपी माझाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. आणि अशा या वृत्तवाहिनीनं पुढल्या 10 वर्षाचा विचार घेऊन, व्हिजन घेऊन जो आता कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तो उपक्रम सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक राजीव खांडेकर यांचा मी आभारी आहे. माझे मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत. आणि त्यांच्या आग्रहाखातर मी इथे आज पोहोचलो. मी मुंबईच्या बाहेर होतो. राजीव खांडेकर यांनी सुद्धा पत्रकारिता जी केली ती प्रिंट मीडियापासून सुरुवात करून, मगाशी मी सुप्रियाताई सुळ्यांचं मी ऐकत होतो कुठेतरी बसून. जॅकेट नव्हतं त्यांच्या अंगावर, तेव्हापासून त्यांची पत्रकारिता सगळ्यांनीच पाहिली. आणि जेव्हा एक हाडाचा पत्रकार एक प्रादेशिक वृत्तवाहिनी चालवतो, पुढे नेतो, तेव्हा त्याला राज्याच्या प्रश्नाची जाण अधिक असते. राष्ट्राबरोबर राज्य पुढे गेलं पाहिजे हा विचार घेऊन ते पुढे जातात. आणि म्हणून या दशकपूर्तीच्या निमित्तानं आपण पुढल्या दशकपूर्तीचा जो विचार केलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. मगाशपासून मी ऐकतोय काही आमचे मिलिंद भागवत म्हणत होते की सत्तेत बसलेले आणि सत्ता राबवणारे संजय राऊत समोर बसलेत, त्यांच्या पक्षाचे नेते बसलेले आहेत. पण जे मला ओळखतात ते मला अजूनही विरोधी पक्षाचा नेता मानतात. आणि मला त्यातच आनंद आहे. जर आपलं सरकार अधिक सक्षमपणे काम करताना पाहायचं असेल
तर आपल्याच घरातून, आपल्या समूहातून टीकेचा आणि विरोधाचा सूर उमटायला पाहिजे. या देशामध्ये विरोधी पक्ष म्हणजे दुसऱ्या विचाराचा पक्ष, म्हणजे आम्ही शिवसेना, आम्ही भाजपा, म्हणून आमचा विरोधी पक्ष काँग्रेस आणि आमचा विरोधी पक्ष राष्ट्रवादी, या मानसिकतेतून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत या देशातली लोकशाही भक्कम आणि मजबूत होणार नाही. विरोधी पक्ष आपल्यातच पाहिजे. आपण जेव्हा म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, ते घरात असायला सुद्धा हरकत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली. 5 वर्ष त्यांनी सुद्धा राज्य केलं. पण ते राज्य करत असताना त्यांनी आपल्या सरकारला सुखाची झोप घेऊ दिली नव्हती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा त्यांचा वचक राहिला आणि जी गोष्ट राज्याच्या, राष्ट्राच्या आणि समाजाच्या हितासाठी त्यांना पचनी पडली नाही तेव्हा ते आपल्या सरकारच्या विरोधामध्ये बोलत राहिले, उभे राहिले. मग ते सरकार अटलजींचं असेल, ते सरकार महाराष्ट्रात मनोहर जोशींच्या नेतृत्वाखालचं असेल, याचा अर्थ असा नाही की आम्ही ते झाड मुळापासून उखडून टाकायला निघालेलो आहोत. त्या झाडानं अधिक बहरावं, डवरावं आणि राज्याला आणि देशाला त्याची फळं टाकता यावीत म्हणून या गोष्टी आवश्यक असतात. पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अजूनही ही भावना वाढीस लागलेली नाही. विरोधी पक्षाचं काम हे जरी झोडपण्याचं असलं तरी पक्षांतर्गत विरोधकाचं काम जे असतं, जे प्रत्यक्ष सत्तेमध्ये नसतात, त्याचं काम तुम्ही अधिक मजबूतीनं काम करावं म्हणून तुम्हाला सतत टोचत राहणं, टोकत राहणं असं आहे. आणि सुदैवानं ते काम करण्याची जबाबदारी माझ्यावर माझ्या पक्षाने दिली, याचा मला अभिमान आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांचं सकाळी भाषण समजून घेत होतो. त्यानंतर सुद्धा अशोकराव चव्हाण असतील, सुप्रियाताई सुळे असतील, ह्यांची सुद्धा भाषणं मी मगाशी समजून घेतली, ऐकून घेतली. महाराष्ट्राच्या गेल्या 6.5 दशकाच्या वाटचालीमध्ये हा महाराष्ट्र कोणी एकाच नेत्यानं, एकाच पक्षानं पुढे नेलेला नाही आहे, लक्षात घ्या. आपण जेव्हा आजही यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख अभिमानानं करतो आजही, तेव्हा नक्कीच त्या नेत्याचं व्हिजन हे पुढल्या 50 वर्षाचं होतं आणि त्याने पक्षापलीकडे, राजकारणापलीकडे हे राज्य घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जेव्हा शंकरराव चव्हाणांचा उल्लेख करतो तेव्हा आजही त्यांच्या हातून घडलेली अनेक कामं आहेत. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी जायकवाडी प्रकल्प उभा केला, जे महाराष्ट्राला आजही अभिमानास्पद आहे. आपल्याला ते विसरता येत नाही. आपण जेव्हा वसंतराव नाईकांचा उल्लेख करतो तेव्हा सुद्धा त्यांचं विजन जे होतं कृषी क्रांतीचं, ते फक्त त्यांच्या तेवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं, त्यांच्या पक्षापुरतं मर्यादित नव्हतं. तर हा माझा महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये अग्रगणी व्हायला पाहिजे, हिरवागार व्हायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी केलेले ते व्हिजन होतं. शरद पवार आपले राजकीय विरोधक आहेत आमचे, पण शरद पवारांनी सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये वसंतदादा पाटलांपासून जे कार्य केलं आहे ते फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्याची काही फळं त्यांनी चाखली असतील राजकारण्यांनी, पण हा महाराष्ट्र पुढल्या 40 वर्ष, 50 वर्ष शेतकऱ्यांना, शेतमजुरांना सुद्धा सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभा करील असा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात प्रत्येकाने केलेला आहे. मनोहर जोशींच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांनी सुद्धा त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला. आज म्हणजे महाराष्ट्रात रस्त्यांचं जाळं असेल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, कृष्णा खोऱ्यासारखे प्रकल्प असतील जे अनेक वर्षापासून रखडलेले होते. प्रत्येक राज्यकर्त्याचा ठसा या महाराष्ट्रावर उमटत गेलेला आहे. पण गेल्या काही वर्षापासून ही प्रक्रिया थांबली असं मला दुर्दैवानं म्हणावं लागतं. आज असं झालेलं आहे, आपण जेव्हा पुढल्या 10 वर्षाचा विचार करायचा म्हणतो
तेव्हा मी काय आता पुढे अजून काय करावं, आता अनेक नेत्यांनी, अनेक माजी राज्यकर्त्यांनी, आजी राज्यकर्त्यांनी 10 वर्षानंतर काय घडणार आहे सांगितलंय. त्याच्या पलीकडे कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकाला वाटतं महाराष्ट्र घडायलाच पाहिजे. पण हा महाराष्ट्र घडताना पुढल्या 10 वर्षामध्ये मुळात हा महाराष्ट्र राहील का, हा राजकीय विचार सुद्धा करण्याची गरज आज निर्माण झाली. प्रत्येक वेळेला महाराष्ट्र तुटेल असं मी म्हणणार नाही. महाराष्ट्र तुटणारच नाही. पण नुसता तेवढ्यापुरता हा महाराष्ट्राचा विचार करून चालणार नाही. कधी काळी महाराष्ट्र हे या देशातलं पहिला क्रमांकाचं राज्य होतंच. पण आपण जसं इतिहासावरती किती काळ जगायचं, इतिहास किती काळ चिवडत बसायचा, तसं आम्ही पहिला क्रमांकाचे होतो. पण आज आहोत का? तर आज आपण नाही आहोत. तर 10 वर्षात पुढे हा पहिला क्रमांक आपण कसा नेणार आहोत पुढे, आणि त्याचं नेतृत्व कोण करणार? आज मी सत्तेवरती बसलोय, आज मी मुख्यमंत्री म्हणून बसलोय, म्हणून मी तो महाराष्ट्र पुढे नेऊ शकत नाही. ती खुर्ची आहे, ती खुर्ची म्हणजे नेतृत्व नाही आहे. या महाराष्ट्राला पुढे नेणारं नेतृत्व हे राजकारणाच्या बाहेरचं पाहिजे, सत्तेच्या बाहेरचं पाहिजे, आणि सत्ते पलीकडे जाऊन विचार करणारं हे नेतृत्व पाहिजे. मुंबईसारखं शहर जे आहे, जी महाराष्ट्राची राजधानी आहे, त्या राजधानीनं संपूर्ण महाराष्ट्राला आतापर्यंत ताकद दिली, देशाला ताकद दिली. त्या मुंबईची आर्थिक ताकद, आर्थिक नाड्या महाराष्ट्राच्या आणि पर्यायानं मराठी माणसाच्या हातात येणार नसतील. पुण्यासारख्या शहरातल्या संस्था, संघटना आणि आर्थिक ताकद जर मराठी माणसाच्या हातात येणार नसेल, नागपूरसारख्या वेगानं घडणाऱ्या शहराच्या सूत्र आपल्या हातात येणार नसतील, ती एका विशिष्ट समाजाच्या व्यापाऱ्यांच्या हातात जाणार असून त्यांचं महाराष्ट्राशी काही घेणं देणं नाही आहे, तर त्यांच्या हातात गेल्यानं महाराष्ट्र पुढे जाईल असं मला वाटत नाही. या महाराष्ट्राची सूत्र आर्थिक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, ती आपल्या लोकांच्या हातात जेव्हा येतील तेव्हा महाराष्ट्र आणि मराठी माणूस, या महाराष्ट्राचा नागरिक पुढे जाईल. हा विचार संकुचित नाही आहे, हा विचार राष्ट्र घडवणार आहे. बाजूच्या कर्नाटक राज्यामध्ये जे घडलंय की आम्हाला वेगळा झेंडा पाहिजे तिरंग्याबरोबर, हा विचार कधीच महाराष्ट्र करणार नाही. अशा प्रकारच्या विचाराला महाराष्ट्रात स्थान नाही आहे. पण बाजूच्या राज्याचा एक मुख्यमंत्री या मुंबई शहरामध्ये येतो आणि इकडल्या उद्योगपतींसमोर भाषण करतो की या मुंबईत काय ठेवलंय, माझ्या राज्यात चला, गुजरातमध्ये चला, इकडे चला. या राज्यात येऊन अशा प्रकारच्या बोलण्याची हिंमत जेव्हा होते तेव्हा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याला खडसावला पाहिजे. ही ताकद असणारा नेताच महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ शकतो, तो कुठल्याही पक्षाचा असेल. या मताचं आपण नेतृत्व केलं पाहिजे. आणि जर आम्ही असं म्हणत असू, अनेक विषय आहेत ना या महाराष्ट्रामध्ये, आज महाराष्ट्रात विकास व्हायला पाहिजे, होत असतो. आज कधी काळी ही महाराष्ट्राची राजधानी हे औद्योगिक शहर होतं जगाचं, देशाचं. आज ते औद्योगिक शहर राहिलंय का? या मुंबईमध्ये किती उद्योग शिल्लक राहिले आहेत? मुंबईमधले उद्योग बाहेर का गेले? आज गेले नाही ते 3 वर्षामध्ये. हे उद्योग जायची प्रक्रिया गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे. लाखो कामगार बेरोजगार झाले. मुंबईतल्या गिरण्या बंद झाल्या हे सोडून द्या, पण त्या गिरण्यांच्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क उभी राहिली का? तिथे जर टेक्स्टाईल पार्क उभी राहिली असती तर महाराष्ट्र पुढे गेला असता. तिथे टॉवर्स उभे राहिले, तिथे मॉल्स उभे राहिले. ही प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. तुम्ही शेतकऱ्यांचा संपाविषयी आपण बोलतोय की शेतकऱ्यांचा संप महाराष्ट्राला कलंकच आहे. इतिहासात कधी घडलं नव्हतं. 40 वर्षापूर्वी या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये पोलीस संपावर गेले होते. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना पोलिसांनी संप पुकारला होता, पोलिसांनी बंड केलं होतं. आज शेतकऱ्यांनी संप केला. कुठल्याही राज्यात हे घडत नव्हतं. आपल्या राज्यात का घडत आहे याचं कारण राजकीय अस्थिरता आहे. आजही आज मुख्यमंत्र्यांचं काम काय आहे?
राज्य पुढे न्यायचं काम हा कुठलाही पक्ष, मी पक्ष म्हणत नाही, हे मुख्यमंत्र्याचं काम असतं. पण आज मुख्यमंत्र्याचं काम हा पुढल्या 10 वर्षाचा 20 वर्षाचा विकासाचा विचार करण्याऐवजी मी निवडणुका कशा जिंकेन, मग नगरपालिका असेल, ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषदा असतील, विधानसभा असतील, लोकसभा असेल, सरकारची संपूर्ण ताकद निवडणुका लढण्यावर, जिंकण्यावर आणि निकाल लागल्यावरती सत्ता स्थापन करण्यावर जाते. खालपासून त्यांना महापौर सुद्धा आपला हवा असतो, त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष आपला हवा असतो. त्यासाठी मुख्यमंत्री सतत बिझी असतात. जे मुख्यमंत्री 24 तास राजकारणामध्ये अडकलेले असतात ते राज्याच्या विकासाचा, उद्योगपतीचा, शेतकऱ्यांचा विकासाचा विचार करायला कमी पडतात. मुख्यमंत्र्यांनी सदैव राज्याचा विकास आणि विचार केला पाहिजे आणि त्यासाठी पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांचा अभ्यास केला पाहिजे. दुर्दैवानं आज आपला महाराष्ट्र हा राजकारणग्रस्त झालेला आहे. आम्ही सदैव राजकारणाचा विचार करतो. विकास म्हणजे माझ्या पक्षाचा विकास, माझ्या सत्तेचा विकास, याच्या पलीकडे आपण थांबून जर विकास केला तर आपल्याला अशा प्रकारच्या कॉन्फरन्स किंवा परिषदा घ्यायची वेळ येणार नाही. दुर्दैवानं आपल्याला ती का घ्यावी लागते आहे, कारण आपल्याला पुढलं 10 वर्षाचा अंधार दिसतो या महाराष्ट्रामध्ये. म्हणून मी आपलं अभिनंदन करतो. हे राज्य कोणाचं आहे यापेक्षा राज्य आपलं आहे, हा महाराष्ट्र आहे, हे मराठी माणसाचं राज्य आहे. या मानसिकतेतून जो मुख्यमंत्री विचार करेल आणि माझी सत्ता गेली तरी चालेल पण माझा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, या भूमिकेतून काम करणारं नेतृत्व हेच पुढल्या 10 वर्षाचा विचार करू शकेल. नाही तर आम्ही आहोत, तुम्ही आहोत, एकत्र काम करतो, रोज भांडतोय, भांडायला भांडं लागतं, लोक मजा बघतायत, विरोधी पक्ष त्याचं काम करतो आहे. पण यात महाराष्ट्र जो आहे तो डबक्यामध्येच अडकलेला आहे. आजही महाराष्ट्राचं वैभव जे आहे ना, हे वैभव गेल्या 25 वर्षापासून लोकांनी जे काम केलं या महाराष्ट्रामध्ये हे त्यांच्या पुण्याईचं वैभव आहे. आम्ही काय उभं केलेलं आहे. आम्हाला खूप वाटतंय समृद्धी महामार्ग व्हायला पाहिजे, तो का होत नाही याचा विचार केला पाहिजे. शेतकरी संपावर जातोय, अनेक गोष्टी आहेत. याचा विचार करणारं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उभं राहत नाही. तोपर्यंत मला असं वाटतं 10 काय, आम्हाला वाटतं 50 वर्षाचं विजन आपण दाखवायला पाहिजे. आणि ते दाखवण्यासाठी आपण जे ABP माझानं हा जो उपक्रम केला त्याचं मी स्वागत करतो. आणि आता तरी सगळ्यांचे डोळे उघडतील. उघडा डोळे, पहा नीट, महाराष्ट्रानं नीट पाहावं आणि पुढल्या 10-25 वर्षाचा विचार करून एक विजन बनवावं आणि सगळ्यांनी एकत्र यावं, एवढंच मी आशेने सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रावसाहेब खूप खूप धन्यवाद. आपण बसावं आणि हे सेशन, हे सत्र पुढे नेण्यासाठी नम्रता वागळे माझी सहकारी येते. नमस्कार, मी नम्रता वागळे आणि राऊत साहेबांनी सडेतोड बोललेले आहेत ते, आणि आता त्यांच्याकडनं आपण रोखठोक काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा घेऊया. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये उल्लेख केला की महाराष्ट्र जर काही घडलं नाही तर महाराष्ट्र डबक्यातच राहील. किंबहुना तुम्ही सांगितलं महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल तुम्ही कमेंट केली. फार खुश दिसला नाहीत तुम्ही इथल्या राजकारणाबद्दल, का असं? राजकारणावरती खुश असण्याचा प्रश्न नाही आहे. राजकारण हे नेहमी महाराष्ट्रापेक्षाही जनतेने खुश राहावं. आपण ज्याने आम्हाला सत्तेवर बसवलं आहे, ज्याने आम्हाला मतदान केलं आहे, त्यांची स्वप्न फार लहान असतात, मोठी नसतात. ते जर खुश नसतील, राजकारण हे सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवूनच व्हायला पाहिजे. आणि मी ज्यांच्या पंखाखाली काम केलं ते बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं सामान्य माणसाचं नेतृत्व केलं, त्यांचं ते ऐकत राहिले. आणि मी जेव्हा एक पक्षाचा नेता म्हणून, सामनासारख्या दैनिकाचा संपादक म्हणून, खासदार म्हणून बाहेर फिरतो तेव्हा मला असं वाटतं की लोकांच्या अपेक्षा आजही तशा पूर्ण होताना दिसत नाहीत. जे राज्य आम्ही उलथवून लावलं ते राज्य बरं होतं असं लोकांनी म्हणू नये म्हणून ही तडफड आहे. पण हे असं का वाटतं? म्हणजे राज्याचं नेतृत्वाची धुरा आता ज्यांच्या हातात आहे ते एवढे प्रभावी नाही आहेत असं वाटतं की नाही? नेमकं श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्याविषयी नेहमीच आदराने बोलतो, प्रेमानं बोलतो. पण शेवटी जे नेतृत्व असतं हे नेतृत्व जेव्हा दुसऱ्यावरती अवलंबून असतं
दिल्ली असेल, अन्य असेल, ज्या नेतृत्वाला पराकोटीचं हायकमांड असतं आणि प्रत्येक गोष्ट विचारून करावी लागते राज्याच्या हिताची, ते नेतृत्व कोणत्याही पक्षाचं असलं, काँग्रेसच्या राजवटीमध्ये पहा तुम्ही, त्यांना उठसूट दिल्लीच पळावं लागत होतं. आम्ही दिल्लीवर टीका करायचो. महाराष्ट्र हे दिल्लीच्या वाटेवरलं पायपुसणं आहे का, असा प्रश्न आम्ही विचारत होतो त्यावेळेला. आणि ती सुद्धा एक चीड होती, स्वाभिमान होता. या राज्याचा विकास हा या राज्यातल्या नेत्यांनीच घडवायला पाहिजे, कारण महाराष्ट्र फार श्रीमंत आहे. मुंबईसारखं शहर त्याला लावलं आहे, जे अख्ख्या देशाचं पोट भरतं, अनेक गरीब राज्यांचं पोट भरतं. आणि त्या राज्याला कर्जबाजारी होण्याची वेळ यावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हाव्यात इतक्या मोठ्या प्रमाणात, बेरोजगारी वाढावी इतक्या प्रमाणात, आणि ते संकट हे काय बरं वाटत नाही. तरीसुद्धा हे सरकार शिवसेना भाजप युतीचं आहे, ते आधीच्या सरकारपेक्षा उत्तम काम करत आहे, त्यांना संधी द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणालात तुमच्या भाषणामध्ये की तुमच्या जवळचे जे लोक आहेत ते तुम्हाला विरोधी पक्षाचा नेता म्हणून ओळखतात. बरेचदा अशी वेळ येते की शिवसेनेला विरोध करावा लागतो, पण अशी वेळ काय येते, म्हणजे शिवसेनेला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात नाही? हा विश्वासात घेण्याचा प्रश्न नाही आहे, हा शेवटी तुमचा जो शब्द आहे व्हिजन, हा व्हिजनचा प्रश्न आहे. आम्ही पूर्णपणे महाराष्ट्राचा विचार करतो, देशाचा विचार करतो, अखंड महाराष्ट्राचा विचार करतो. आमच्यासाठी या राज्याची माती महत्त्वाची आहे आणि पक्षापेक्षाही राज्य मोठं. हा बाळासाहेबांनी जे आम्हाला सांगितलं की पक्ष नंतर येईल, राज्य महत्त्वाचं आहे, राज्य टिकलं तर माझा पक्ष टिकेल, या भूमिकेत जर आपण नाही शिरलो तर इथे काहीच आपल्या हातात राहणार नाही. नाही, पण मला विचारायचं त्याच्यासाठी असं होतं की तुमचा विरोध योग्य आहे. एखादी गोष्ट जर तुम्हाला पटली नाही तर तुमचा विरोध साहजिकच त्याला होणार आहे, पण मग तो बंद दाराच्या आड का होत नाही, तो असा जाहीर का येतो? म्हणजे बंद दाराआडच होत असतो. कोणीतरी हळूच त्या दाराला होल पाडतो आणि बाहेर आवाज सोडतात, आणि ते कोण असतं सगळ्यांना माहिती. आम्ही काही करत नाही, हे बायकी खेळ शिवसेना कधी करत नाही. शिवसेनेचाच जर विचार करायचा तर शिवसेना म्हणजे बाळासाहेब हे तुमचे नेते आणि त्यांच्या विचारांवरती आज शिवसेना चालली आहे. पण आजची जी तरुण पिढी आहे त्यांना बाळासाहेब फारसे उमगत नाहीयेत, तर त्यासाठी शिवसेना काय करणार? मला असं वाटत नाही की बाळासाहेब फारसे उमगत नाहीत. बाळासाहेब कालपर्यंत आपल्यामध्ये होते. ह्या पिढीनं बाळासाहेबांना पाहिलेलं आहे, म्हणजे ह्या पिढीनं टिळकांना पाहिलं नाही, या पिढीनं महात्मा गांधींना पाहिलेलं नाही आहे, सरदार पटेलना पाहिलेलं नाही. पण ही पिढी नक्कीच आहे आजची की ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलं, अनुभवलं आहे. प्रत्यक्ष समोर बसून त्यांनी त्यांच्याशी बोलले नसतील, पण आजही या पिढीला आज बाळासाहेब हवे होते हा जेव्हा प्रश्न पडतो तर नक्कीच त्या पिढीचा बाळासाहेबांच्या विचारावरती विश्वास आहे. तरुण शिवसैनिकांना बाळासाहेब समजलेत? नक्कीच का नाही समजले? जर तरुण पिढीला शकत होते, पंडित नेहरू माहिती आहे, तर बाळासाहेब तर समजायलाच पाहिजे. ज्याने या मुंबईवरती, महाराष्ट्रावरती आणि मराठी मनावरती अधिराज्य गाजवलं, हे सहज पुसता येणार नाही ना. पण मग तरुण शिवसैनिकांना टीका का पचत नाही? टीका बोचतीये का? म्हणजे तब्बल 500 कोटींचा दावा वगैरे ठोकण्यापर्यंत भाषा होती की आपण जे म्हणताय त्याचा मला त्या गाण्याचा संदर्भ मला समजला. तरुणांच्या भावना कधीतरी उसळून येतात. राजकीय कार्यकर्ता असतो आणि हे सगळ्याच पक्षात होत असतं. आता पहा, इंदिरा गांधींवरती सिनेमा आला, इंदिरा सरकार आला ना, त्याविरुद्ध सुद्धा काँग्रेसचे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. पण हेच काँग्रेसचे लोक आम्ही जेव्हा आंदोलन करत होतो, माय नेम इज खान नावाचा सिनेमा आला होता आणि आमचं पाकिस्तान संदर्भातली एक भूमिका होती, तेव्हा रस्त्यावरती उतरलेल्या शिवसैनिकांना बेदम चोपण्याचे आदेश देणारे मुख्यमंत्री मगाशी आपल्याशी इथे बोलत होते, तेव्हा ते मुख्यमंत्री होते. हे होत असतं. ह्या गोष्टी होऊ नयेत खरं म्हणजे, पण झालं. मला हेच म्हणायचं आहे की पूर्वी शिवसेनेच्या एखाद्या मुद्द्यावर कुणी बोट ठेवलं की बाळासाहेब त्यावरती एकदम मार्मिक टोमणा मारायचा, ज्याचा सामना कुणालाही करता यायचा नाही. आजही ते शक्य, आधी तेच होत आहे. पण शेवटी बाळासाहेब ठाकरे तुम्ही त्यांची तुलना आता कोणाशी करू नका. बाळासाहेब ठाकरेंचा मोल्ड एकदाच निर्माण झाला, तो परत निर्माण नाही होणार. आणि शिवसेनेची एक ताकद आहे ती म्हणजे केडर. तळागाळातले शिवसैनिक बांधणं, वाढवणं, संघटन वाढवणं, यासाठी शिवसेना काय करते? जर शिवसेनेचं केडर मजबूत नसतं, पाया मजबूत नसता, तर गेल्या 3 वर्षात ज्या वादळी आणि वावटळी आली ना, त्याच्यात शिवसेना उभी नसती राहिली. शिवसेनेचा पाया भक्कम आहे, मजबूत आहे,
म्हणून आजही शिवसेना त्याच ताकदीनं उभी आहे आणि शेवटी कार्यकर्ता हीच ताकद शिवसेनेची आहे. 1995 साली जे बाळासाहेबांनी त्यांचं एकमेव लक्ष शिवसेनेचं बोलून दाखवलेलं होतं की एका हाती सत्ता आली पाहिजे, अजून काही शिवसेनेला ते गाठता आलेलं नाही, किंबहुना आता तर सत्तेतला लहान भाऊ म्हणून उल्लेख होतोय. त्याचं काय करणार शिवसेना? पुढच्या 10 वर्षात कधी स्वप्न बघतेय का? नक्कीच बघणार. का बघणार नाही? आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नाही आहेत, पण शिवसेना प्रमुख असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये राज्य युतीचंच होतं. आम्ही सातत्यानं आमचा तेव्हाचा लहान भाऊ जो होता त्याला वाढवायचा प्रयत्न केला. त्याला आम्ही आमच्या खांद्यावर घेतलं आणि तो खांद्यावरून उंच झाला. आम्हाला लक्षात आलं नाही आमच्या, ठीक आहे. आणि अशा राजकारणामध्ये चढ उतार असे येत असतात, वावटळी येत असतात. कोणाला वाटलं होतं का की जे शिखर पुरुष लालकृष्ण अडवाणी होते ते असे बाजूला फेकले जातील? ज्यांनी हा पक्ष भाजपा वाढवला, देशाला नेतृत्व दिलं. राजकारण हे चंचलच आहे फार. 2 गोष्टी लोकशाहीमध्ये चंचल आहेत. बहुमत फार चंचल आहे आणि राजकारण. 2 खासदार ज्या पक्षाचे होते तो आज या देशाचा सर्वेसर्वा झालेला आहे. आणि जो सर्व सत्ताधीश होता काँग्रेस, अनेक वर्ष 50 वर्ष, त्यांना लोकसभेमध्ये आपला विरोधी पक्ष नेता निवडून आणावा इतके सुद्धा खासदारांचं बळ लाभलेलं नाही. म्हणून म्हणतोय राजकारण आणि बहुमत हे नेहमी चंचल असतं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीने जी काही आकडेवारी समोर आणली, 208 मतं कोविंद यांना मिळालेली होती. त्यातनं शिवसेनेची 63 मतं जर वजा केली तर मॅजिक फिगर सत्तेत येण्यासाठी मला ही मॅजिक फिगर वगैरे काही वाटत नाही. 10 ज्याच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता आहे या महाराष्ट्राची आणि देशाची, त्यांनी 10-12 मतं इकडे तिकडे वाढवणं ही मॅजिक फिगर नाही आहे. खरं म्हणजे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून जर त्यांना सर्वच्या सर्व मतं पडली असती तर मी मॅजिक फिगर समजली असती. अख्ख्या देशातून कोविंदांना मतं पडलेली आहेत. JDU अख्खा पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला. विरोधी पक्षामध्ये असलेले नवीन पटनाईक ह्यांनी त्यांना पाठिंबा दिला, जगनमोहननी पाठिंबा दिला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राजकारण असू नये, टोकाचं राजकारण असू नये. शिवसेनेनं सुद्धा कायम हीच भूमिका घेतली देशाच्या हिताची. 10-12 मतांसाठी तुम्ही मॅजिक फिगरचा आकडा सांगत असाल तर ठीक आहे, आनंद ज्यात मिळतो त्याने तो घ्यावा. भाजपचे नेते आज उघड सांगतायत की आमच्याकडे शिवसेनेशिवाय बहुमत आहे. आज मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की काही असे इनव्हिजिबल हात आहेत ज्यांचा आम्हाला अदृश्य पाठिंबा हात आहे. दोन्ही बाजूला असतात. अदृश्य हात फक्त सत्ताधाऱ्याकडे नसतात, जो खुर्चीवर बसतो त्याच्याकडे नसतात. देशाचं राजकारण अनेकदा अदृश्य हाताने चालवलेलं आहे. जेव्हा काँग्रेसचं राज्य अल्पमतामध्ये होतं दिल्लीमध्ये, तेव्हाही अनेक अदृश्य हातानेच त्यांना मदत केली. महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारांचं अस्थिर राज्य अनेकदा निर्माण झालं होतं बहुमत नसलेलं, तेव्हा त्यांना सुद्धा अदृश्य हातच, ज्याच्याकडे सत्ता असते त्याच्या मागे अदृश्य हात असतात. फक्त तुम्ही त्या अदृश्य हातामध्ये काय कोंबता, महाराष्ट्राच्या इब्रतीचा बळी देऊन आणि तिजोरीचा बळी देऊन, ते महत्त्वाचं आहे. आज शिवसेनेची एकहाती सत्ता जर म्हटली तर महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर मुंबई आणि ठाणे या 2 मोठ्या महापालिकांमध्ये आहे आणि सलग शिवसेना तिथे सत्तेमध्ये आहे. या शहरांमधले अनेक प्रश्न आहेत, खूप सिव्हिक इश्यूज आहेत. म्हणजे अगदी खड्ड्यात गेलेलं शहर तर आपण रोज बघतोय. शिवसेनेची या शहरांसाठी काय विजन आहे? या शहरासाठी शिवसेनेनं कायम आपला आत्मा दिलेला आहे. तुम्ही फक्त खड्डे दाखवता पावसानंतरचे, पण सातत्यानं शिवसेना या मुंबईसाठी अनेक शहरांसाठी जेव्हा काम करत असते ते तुम्ही कधी दाखवत नाही. तुम्ही पेंग्विन दाखवता, पण काल पेंग्विनचा 2रा वाढदिवस झाला आणि या पेंग्विन पाहायला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. हा एक आनंदाचे क्षण सुद्धा शिवसेना देत असते. मिस्टर बोल्टचा वाढदिवस आम्हीही साजरा केला, सगळ्यांनीच केला. शिवसेना अनेक चांगल्या गोष्टी करत असते. मुंबईची राजधानी ही आपल्या हातात असावी, ती यासाठी असावी कारण मुंबई हे महाराष्ट्राच्या देशाचं वैभव आहे. खड्डे दाखवून तुम्ही काही काळ बातम्या करू शकता, ते खड्डे बुजवले जातात. धोधो पडणाऱ्या पावसामध्ये मुंबईवरती आदळणाऱ्या वाहनांच्या लोंढ्यामुळे अनेकदा अशा रस्त्यांवरती खड्डे होतात आणि ते ताबडतोब दूर करणं हे महापालिकेचं काम आहे आणि ते महापालिका करत असते. अगदी थोडक्यात म्हणजे हाच प्रश्न की तुम्ही म्हणतात की महापालिका ते निवारण्याचं काम करत असे. थोडक्यात काय, जिथे फाटलंय तिथे आपण शिवायचं काम करतो, त्यापेक्षा ते फाटणारच नाही याची काळजी घेणारं विजन असं आहे की या महाराष्ट्रातले कुठलेच रस्ते फाटत नाहीत का? तुम्ही एक्सप्रेस हायवे जो आपला आहे तिथं सुद्धा दरडी पडतात. निसर्गाबरोबर तुम्ही लढू शकत नाही. तुम्ही निसर्गाचं आव्हान अनेकदा तुम्हाला उलटवता येत नाही.
हा सुद्धा एक निसर्गाचा प्रकोप असतो. याच्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही प्रशासन, राज्य कोण करताय, ठेकेदार कोण, याचा चोपडा घेऊन बसला तर इथे कोणालाही राज्य करता येणार नाही. दुर्दैवाने या देशामध्ये अशा पद्धतीनं हे जे काय चाललंय, राज्य करणं कठीण झालेलं आहे. शेवटचा प्रश्न, आजपासून 10 वर्षांनी तुम्ही शिवसेनेला आणि महाराष्ट्राला कुठे पाहता? आजपासून 10 वर्षांनी जेव्हा मी पाहतो तेव्हा महाराष्ट्राचं विधान जे तुम्ही म्हणताय ते या महाराष्ट्रावरती शिवसेनेची एक हाती सत्ता असणं, शिवसेनेचा मुख्यमंत्री असणं आणि तो मुख्यमंत्री हा ताकदीनं हा महाराष्ट्र पुढे नेणारा असेल, ज्याला विजन असेल. आणि आम्ही हे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पाहतो की त्यांनी या राज्याचं नेतृत्व करावं. शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिलीत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.